त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय, देयर इज अ पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट पॉइंट आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय, पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर याच्यामध्ये ह्या पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये देअर आर द 2 टाइप्स ऑफ पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी जे तुम्हाला पाहायला भेटतील. तर त्याच्यामधला नंबर 1 पॅटर्न आहे स्पीसीज एरिया रिलेशनशिप. नंबर 1 पॅटर्न आहे देयर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप. अँड सेकंड पॅटर्न आहे लॅटिट्युडनल अँड अल्टिट्युडनल ग्रेडियंट. हे 2 पॅटर्न आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय. तर त्याच्यामधला नंबर 1 देयर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप. देयर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप. तर ह्या ठिकाणी बघा, याच्यावर मी 2 क्वेश्चन ह्या ठिकाणी मांडलेले, त्या आधारावर ह्या ठिकाणी 2 क्वेश्चन आपण नीटचे ह्या ठिकाणी घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी स्पीसीज एरिया रिलेशनशिप हा ग्राफ ह्या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला सांगते की एक जर्मन नॅचरलॉजिस्ट होता. कोण? अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट. अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट. त्याने सर्वात आधी असं ऑब्झर्व केलं, विच कॅन बी ऑब्झर्व देयर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप. विच कॅन बी ऑब्झर्व, दे कॅन बी ऑब्झर्व देयर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप. आणि त्याचं असं म्हणणं होतं, ही कॅन बी सेड दॅट देयर इज अ स्पीसीज रिचनेस. Species richness, it is also increases with the increasing in the area up to the limit. काय सांगितलं मी? हा जो जर्मन नॅचरलॉजिस्ट होता अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट, याचं काय म्हणणं होतं की स्पीसीजची जी रिचनेस आहे, द स्पीसीज रिचनेस डज इन्क्रीजिंग विथ द इन्क्रीजिंग द एरिया अप टू द लिमिट. तर त्याच्यासाठी हा जो स्पीसीज एरिया रिलेशनशिप आहे विच कॅन बी ऑब्झर्व विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ. त्यासाठी त्यांनी एक ग्राफ आखलेला आहे विच कॅन बी ऑब्झर्व अंडर दिस ग्राफ त्या ठिकाणी त्यांनी ऑब्झर्व केलेला आहे विच कॅन बी ऑब्झर्व अंडर दिस ग्राफ. ह्या ठिकाणी आपण ग्राफ ह्या ठिकाणी पाहतोय, स्पीसीज एरिया रिलेशनशिपचा हा ग्राफ ह्या ठिकाणी आपण स्टडी करतोय. तर ह्या ग्राफमध्ये बघा, हा ग्राफ ह्या ठिकाणी मी काढलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते फॉर मेनी स्पीसीज which is also shows for the many species this curve, it is also rectangular hyperbola, which is rectangular hyperbola. yes म्हणजे काय? yes means species richness. बघा काय सांगते, ह्या ग्राफद्वारे आपण हा एक्सप्लेन करतोय. this yes it is also called as species richness. A म्हणजे काय? area under the study. Then C can be served as, it is also y intercept. Then Z it means slope of the line. तर this graph, the species area relationship graph, तर Alexander von Humboldt, it also shows that this species area relationship, this graph, and this graph can be described by this equation. log s म्हणजे हा जो स्पीसीज एरिया रिलेशनशिप आहे कॅन बी डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ दिस लॉगरिथमिकल स्केल. याच्या मार्फत हा डिस्क्राइब केलेला आहे. तर which can be observed, this species area relationship graph which can be observed and is also described by this equation. log s is equal to log c plus z log a. सर्व तुम्हाला मीनिंग ह्या ठिकाणी सांगितलेले. परत एकदा सांगते, s फॉर स्पीसीज रिचनेस, a फॉर एरिया अंडर द स्टडी, then c serve as a y intercept, Z which can be served as a slope of a line. ओके, ह्या ठिकाणी दिस स्पेसिस एरिया रिलेशनशिप हा ग्राफ आपण ह्या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या इक्वेशन मार्फत हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे. तर याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं होतं की तो काय म्हणतोय, अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट काय म्हणतो
की ह्या ठिकाणी बाय लॉगरिथमिक स्केल इट कॅन बी डिस्क्राइब बाय दिस लॉगॅरिथमिक स्केल अँड दिस स्पेसिस एरिया रिलेशनशिप इट इज ऑल्सो शोज द स्ट्रेट लाइन ग्राफ इट इज ऑल्सो ऑब्झर्व. स्ट्रेट लाइन ग्राफ इट इज ऑल्सो ऑब्झर्व झालेला आहे ह्या ठिकाणी. ओके, अजून एक ह्या ठिकाणी जर तो एरिया स्मॉल असेल फॉर द स्मॉलर एरिया जर एरिया हा जर स्मॉल असेल फॉर स्मॉलर एरिया तर त्याची व्हॅल्यू ऑफ दी झेड इट इज ऑल्सो रेंजेस बिटवीन 0.1 to 0.2 यांनी नोंदवली जाते. कशाची? ज्यावेळेस एरिया हा स्मॉल असेल फॉर द स्मॉलर एरिया द व्हॅल्यू ऑफ दी झेड इट इज ऑल्सो रेंजेस बिटवीन 0.1 to 0.2 ह्या रेंजने ती नोंदवली जाते. हे मला तुम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. बिकॉज रिजन अंडर द स्टडी एरिया पण जर एरिया हा लार्ज असेल फॉर द लार्जर एरिया इन द लार्जर एरिया त्या ठिकाणी मग ह्या ठिकाणी इन द लार्जर एरिया बाय दिस स्पेसिस एरिया रिलेशनशिप इट इज ऑल्सो शोज देर इज अ these slopes are closer to the vertical axis. म्हणजेच काय? इट मीन्स दॅट इज स्टिपर असं जर तुम्हाला ऑब्झर्व झालं तर त्या ठिकाणी विच कॅन बी ऑब्झर्व दॅट इज ऑल्सो इंडिकेट दॅट देर इज अ large number of the species diversity, there is a richness of the species are observed under in a large area. They can be observed under in a large area. ही स्पेसिस जास्त आहे त्या ठिकाणी असं हे समजून घ्यायचं. म्हणजे हा जर स्लोप जर दे आर क्लोजर टू द वर्टिकल ॲक्सिस म्हणजे दॅट इज स्टिपर असं जर असेल इट इज ऑल्सो इंडिकेट दॅट देर इज अ स्पीसीज डायव्हर्सिटी are more in this under this area in a large area and they can be faster increases than the area hyperbole. ओके, ह्या ठिकाणी हा स्पेसिस एरिया रिलेशनशिप IMP करायचं याच्यावर मी नीटसाठी 2 क्वेश्चन ह्या ठिकाणी मी टाकलेले आहे ते आपण ह्या ठिकाणी स्टडी करणारच आहोत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट स्पेसिस एरिया रिलेशनशिप या ठिकाणी आता झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट. लॅटिट्युडिनल म्हणजे अक्षरवृत्त. लॅटिट्युडिनल इट मीन्स अक्षरवृत्त आणि अल्टिट्युडिनल इट मीन्स देर इज अ समुद्र सपाटीपासून उंची किंवा उपनगरांकडे असं देखील तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. परत एकदा सांगते, लॅटिट्युडिनल म्हणजे अक्षरवृत्त, कर्कवृत्त, विषुववृत्त, अक्षरवृत्त हे सर्व आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेले. तर बायोडायव्हर्सिटीमध्ये या पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटीमध्ये आपण सेकंड जे स्टडी करतो लॅटिट्युडिनल म्हणजे अक्षरवृत्त अँड अल्टिट्युडिनल ग्रॅडियंट. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते एकदम शॉर्टमध्ये सांगते, जास्त डीपमध्ये आपण जात नाहीये. ह्या ठिकाणी इन शॉर्टमध्ये दिस स्पीसीज रिचनेस or a species diversity, species richness or a diversity, it is also decreases when we have moved away from the equator to the poles. जर आपण याच्या खाली आलं अक्षरवृत्ताचं त्या ठिकाणी जी डायव्हर्सिटी आहे, जी स्पीसीची जी डायव्हर्सिटी ही काय होते? डिक्रीज होते. अजून एक सांगते त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही हे देऊ शकता. इन ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये देर इज अबाउट इन ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये 1300 बर्ड्स 1300 इन बर्ड्स तुम्हाला पाहायला भेटतील. बघा मी काय सांगते, फॉर एक्झाम्पल म्हणून आपण काय घेतोय ह्या ठिकाणी ॲमेझॉन रेन फॉरेस्ट. तर याच्यामध्ये 1300 बर्ड्स तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याच्यानंतर 4027 मॅमल्स तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याच्यानंतर 3000 स्पीसीज तुम्हाला पाहायला भेटतील. त्याच्यानंतर या ठिकाणी देर इज अ 40,000
प्लांट स्पीसीज ह्या ठिकाणी पाहायला भेटतील. 40,000 प्लांट स्पीसीज ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतील. ओके, देअर इज अ लॅटिट्युडिनल. नेक्स्ट, अल्टिट्युडिनल ग्रेडियंट. अल्टिट्युडिनल ग्रेडियंट समुद्र सपाटीपासून उंची किंवा उपनगरांकडे असं देखील तुम्ही म्हणू शकता. तर याच्यामध्ये इन दिस अल्टिट्युडिनल ग्रेडियंटमध्ये तुम्हाला एक सांगते, इट स्पीक्स फॉर हाईट. दिस अल्टिट्युडिनल ग्रेडियंट इट स्पीक्स फॉर द हाईट फ्रॉम दिस मीन सी लेवल. मीन सी लेवल असं देखील तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. तर याच्यामध्ये जी स्पेसीजची रिचनेस आहे किंवा जी डायव्हर्सिटी, जी स्पेसीजची डायव्हर्सिटी और रिचनेस आहे, इट इज अ मच मोर इन ए लोअर लॅटिट्यूड. बघा मी काय सांगते, ह्या ठिकाणी जी स्पेसीजची जी रिचनेस आहे, जी डायव्हर्सिटी आहे, इच मच मोर in a lower latitude than the higher latitude. Much more in a lower latitude than the higher latitude. Why this higher latitude it is also low? Because in this higher latitude there is a change in climatic condition. त्या ठिकाणी जे क्लायमॅटिक कंडिशन असतं ते काय होतं, चेंज होत असतं. देर इज अ चेंज इन क्लायमॅटिक कंडिशन. देन ड्रास्टिक सीजनल variation. It is also shows there is a decreases species diversity in a higher latitude. त्या ठिकाणी तुम्हाला डिक्रीजेस पाहायला भेटतील, त्या ठिकाणी तुम्हाला डिक्रीज पाहायला भेटतील. ओके, तर ह्या ठिकाणी आपण देर इज अ पॅटर्न्स विल बी स्टडीड. ह्या ठिकाणी लॅटिट्युडिनल अँड अल्टिट्युडिनल ग्रेडियंट ह्या ठिकाणी आपण स्टडी केलेले आहेत. आता ह्या ठिकाणी जेवढे पॉईंट आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत, नंबर 1 बायोडायव्हर्सिटी लेवल्स, पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, त्याच्यावर आपण काही थोडेफार क्वेश्चन पाहणार आहोत. काही मी तुम्हाला तोंडी ह्या ठिकाणी विचारणार आहे. ओके, तर ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण बायोडायव्हर्सिटीची टर्म ह्या ठिकाणी स्टडी केली. तर याच्यामध्ये तुम्हाला एक नीटला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. द बायोडायव्हर्सिटी टर्म, क्वेश्चन नंबर 1. ब्लॅकबोर्डवर सुद्धा मी क्वेश्चन दिलेले आहेत, काही आपण तोंडी सुद्धा घेणार आहोत. तर नंबर 1 क्वेश्चन, द टर्म बायोडायव्हर्सिटी वॉज फर्स्टली कॉइन्ड बाय. 2-3 सायंटिस्टचे त्या ठिकाणी नावं देण्यात येईल. त्या ठिकाणी दिस वॉल्टर रोझेन हे सुद्धा नाव देण्यात येईल. पण एक लक्षात ठेवायचं आहे, ॲक्च्युली तसं जर पाहिलं, बायोडायव्हर्सिटी ही जी टर्म आहे ही वॉल्टर रोझेननी इन 1982 मध्ये कॉइन केली. बट इट इज मोस्टली पॉप्युलराइज बाय दिस एडवर्ड विल्सन. हे त्याचं उत्तर येईल, लक्षात राहील. हा झाला नंबर 1 क्वेश्चन. त्याच्यानंतर दुसरा एक क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी स्टडी करतोय. बघा, which of the following maximum global biodiversity in the world? त्याच्यासाठी खाली ऑप्शन दिलेले आहेत बघा. नंबर 1 अँजिओस्पर्म, सेकंड अल्गी, थर्ड सी, फोर्थ मॉसेस. आता तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की ह्या ठिकाणी ज्युरॅसिक पिरियड, प्री पिरियड, देन आता अँजिओस्पर्मिक आपला हा जो पिरियड चाललेला आहे, याच्यामध्ये सर्व जी प्लांट आहे ही सर्व कोणती, अँजिओस्पर्मिक प्लांट. अँजिओस्पर्मिक प्लांट इट मीन्स दे कॅन बी प्रोड्युसिंग फ्रूट्स, फ्लावर्स, सीड्स अँड फ्लावर. ऑल देर इज ऑल प्लांट्स आर एक्झिस्ट ऑन अर्थ. आता तुम्ही जी पृथ्वी तलावर जेवढी जी प्लांट पाहताय ही सर्व अँजिओस्पर्मिक प्लांट आहे. देर इज अ फ्लावरिंग प्लांट, फ्रूट प्रोड्युसिंग प्लांट, सीड प्रोड्युसिंग प्लांट. मग आपला हा नेटचा हा जो क्वेश्चन आहे याचा जे आन्सर आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग मॅक्झिमम ग्लोबल बायोडायव्हर्सिटी, याचा आन्सर आहे अँजिओस्पर्म. काय आन्सर, अँजिओस्पर्म. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, बीटा डायव्हर्सिटी इन विच डायव्हर्सिटी. खाली ऑप्शन दिलेले आहे, इन ए कम्युनिटी, सेकंड बिटवीन कम्युनिटीज, थर्ड ऑन ए प्लेन, फोर्थ माउंटेन ग्रेडियंट. तर याचा आन्सर आहे बिटवीन कम्युनिटीज. बिटवीन कम्युनिटीज हे त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, तिसरा क्वेश्चन आहे हा. तिसरा क्वेश्चन बघा, अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट डिस्क्राईब. हा शब्द कुठं ऐकलाय आता बघा. आपण जो स्पीसीज एरिया रिलेशनशिप हे जे स्टडी केलं, हा एक जर्मन नॅचरलॉजिस्ट होता. कोण, अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट. इट इज ऑल्सो फर्स्ट टाइम इट इज ऑल्सो ऑब्झर्व दॅट देर इज अ स्पीसीज एरिया रिलेशनशिप.
हे मी तुम्हाला आत्ताच मगाशी सांगितलं. देर इज अ स्पेसिस एरिया रिलेशनशिप हा त्याने डिस्क्राईब केला. त्याचं काय म्हणणं होतं, हा अलेक्झांडर ओन काय सांगतो की ह्या ठिकाणी स्पेसिस रिचनेस विच कॅन बी डज द इन्क्रीजेस विथ द इन्क्रीजिंग इन द एरिया अप टू द लिमिट. ओके, तर ह्या ठिकाणी बघा उत्तर काय आहे, अलेक्झांडर ओन हॅम्बोल्ट डिस्क्राईब इकोलॉजिकल बायोडायव्हर्सिटी नो, लिमिटिंग पॉवर नो. बघा स्पेसिस एरिया रिलेशनशिप हे त्याचा आन्सर आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द ग्रेटर बायोडायव्हर्सिटी ऑन द अर्थ. बघा ह्या पृथ्वी तलावर सगळ्यात मोठी सगळ्यात ग्रेटर बायोडायव्हर्सिटी ऑन द अर्थ इज फाउंड इन द वर्ल्ड. नंबर 1 आफ्रिकन ग्रासलँड, देन सेकंड ॲमेझॉन चं खोरं कुठे आहे, साऊथ अमेरिका, देन थर्ड वेस्टर्न घाट अँड फोर्थ जम्मू काश्मीर लडाख. तर याचा आन्सर आहे देर इज अ ॲमेझॉन इन ए साऊथ अमेरिका. बघा सगळ्यात जास्त ग्रेटेस्ट डायव्हर्सिटी ही तुम्हाला कुठं पाहायला भेटणार आहे, ॲमेझॉनमध्ये. ॲमेझॉनचं जे खोरं आपण म्हणतो इन साऊथ अमेरिकामध्ये ॲमेझॉन फॉरेस्ट ह्या ठिकाणी तुम्हाला ग्रेटर बायोडायव्हर्सिटी ऑन द अर्थ ह्या ठिकाणी पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन तुम्हाला येण्यासारखा आहे. बघा काझीरंगा वाईल्ड लाईफ फाउंड फेमस फॉर, कशासाठी फेमस आहे काझीरंगा हे अभयारण्य, कशासाठी फेमस आहे सांगा. नंबर 1 टायगरसाठी आहे का, नो. डिअर हरणासाठी आहे का, नाही. एलिफंट, नो. रायनो गेंडा, एक शिंगी गेंडा हा काझीरंगा अभयारण्यासाठी हा प्रसिद्ध आहे. हे त्याचा आन्सर आहे कोणतं, रायनोसोरस. ओके, त्याच्या रायनो. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आयडेंटिफाईड इन द वर्ल्ड. आपल्या ह्या जगामध्ये बायोडायव्हर्सिटीचे किती हॉटस्पॉट हे ह्या ठिकाणी आयडेंटिफाय केलेले आहेत, तर त्यांचं या ठिकाणी 30 नो, 3 नो. आन्सर आहे 34 हॉटस्पॉट आर आयडेंटिफाईड इन द वर्ल्ड. ओके, देन नेक्स्ट स्पीसीज एरिया रिलेशनशिप लॉगॅरिथमिक स्केल. स्पीसीज एरिया रिलेशनशिप लॉगॅरिथमिक स्केल. ऑप्शन दिलेले आहेत. नंबर 1 रेक्टँग्युलर हायपरबोला. बघा या ठिकाणी त्यासाठी मी काढून दिलेला आहे डायग्राम. रेक्टँग्युलर हायपरबोला, देन स्ट्रेट लाईन, कर्व, सिग्मॉइड कर्व और साइन कर्व. तर ह्या ठिकाणी आन्सर काय तुम्ही सांगायचं. बघा ह्या ठिकाणी ग्राफ ह्या ठिकाणी काढलेला आहे. बघा लॉगॅरिथमिक स्केल पासून विच कॅन बी ऑब्झर्व देर इज अ स्ट्रेट लाईन. तर आन्सर आहे ह्या ठिकाणी स्ट्रेट लाईन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी घेतोय. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगते, देर इज अ नंदनकानन झू. नंदनकानन झू हे कशासाठी प्रसिद्ध आहे सांगता येईल का तुम्हाला. ऑप्शन मी तुम्हाला सांगते, व्हाईट टायगर, हिप्पो, देन निलगिरी तहार, देन व्हेल. कशासाठी प्रसिद्ध आहे, तर आन्सर आहे देर इज अ व्हाईट टायगर. व्हाईट टायगरसाठी प्रसिद्ध आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, देर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट कॉजेस ऑफ लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी टुडे. का बरं लॉस झाली बायोडायव्हर्सिटी आजच्या या काळात, का लॉस झालेली आहे, तर ह्या ठिकाणी मी ऑप्शन सांगते. नंबर 1 ऑप्शन आहे हॅबिटॅट लॉस और अ फ्रॅगमेंटेशन. सेकंड ऑप्शन आहे ओव्हर एक्सप्लॉयटेशन. थर्ड ऑप्शन आहे एलियन स्पीसीज. फोर्थ ऑप्शन आहे को एक्झिस्टन्स. सांगा मग काय आन्सर आहे ह्या ठिकाणी. आन्सर आहे हॅबिटॅट लॉस देन फ्रॅगमेंटेशन. कशामुळे लॉस झाली बरं आपली बायोडायव्हर्सिटी. बघा ह्या ठिकाणी वृक्षतोड आहे किंवा जी वाईल्ड लाईफ त्या ठिकाणी डिस्क्रीज होत चाललेले आहे, त्या ठिकाणी अभयारण्य ही नष्ट होत चाललेली, ही त्यामागची कारणे तुम्ही त्या ठिकाणी असू शकता. आणखीन कारणे देखील तुम्ही ह्या ठिकाणी देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द अर्थ समिट वॉज हेल्ड इन ए रिओ द जानेरी. ओके, त्याच्यामध्ये नंबर 1 क्वेश्चन ऑप्शन आहे. नंबर 1 1987, सेकंड ऑप्शन आहे 1992, थर्ड ऑप्शन आहे 1990, देन फोर्थ ऑप्शन आहे 2002.
तर ह्या ठिकाणी आन्सर आहे द अर्थ समिट वॉज हेल्ड इन ए रिओ द जानेवारी इन 1992. ओके, याच्यावर बरेचसे ह्या ठिकाणी आपण नीटले एक्झाम्पल ह्या ठिकाणी क्वेश्चन आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहेत. तर ह्या ठिकाणी आज आपण 10 क्वेश्चन ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. ह्या ठिकाणी मी स्टॉप करते. ओके, थँक्यू.